नमस्कार भाऊ सोनी. आज नवीन क्राईम, नवीन अनुभव आणि नवीन केस तुमच्यापुढे शेअर करणे आहे. तर क्राईम असे भाऊ सोनी, म्हणजे माणूस ते सगळं माणसासारखा ते म्हणणार नाही, पण जो कोणी क्राईम करस ना त्याने टेंडन्सी कशी राहते का. आता एक लेडी शाळामाई राहते शिक्षिका, तिनं काय असेल ती ड्युटी करीस नाही, ती घरी राहते. घर रस्त्यावर चालत असताना ती पायी चालत गेस ना अर्धा किलोमीटरपर्यंत. तर ती चालत जात असताना ती पाठमागताही एक माणूस येणार पिछा करणार तिनं सारखं, आणि तो गाडीवर होता. सारखं पुढे जाय मागे असं तो करे. तर त्याने तीन मागे जायचं नाही, ती बाई चाली राहीन तिने, आणि तिनं शरीरना शीटना मागला भागवर त्यांनी जोर हात काही हात मारं आणि निघ्या तो. आता म्हणा एक त्या असा भडवाचा एक विचार नसे, ती बाईना मागला शीटवर माझ्या याला काय फायदा भेटणार, यांना कोणता बँक बॅलन्स जमा होई घ्या. मग आदर्श दिवस होती जसे आपल्या आया बहिणी शेतघरमा, तसेच इतर लेडीज पण येतेस. कितलं शेण खाऊ माणूसनी, कोठे शेण खाऊ, काहीतरी लिमिट ठेवा, कुठेतरी मर्यादा ठेवा. अरे बिंडोके सोनी, ज्या गोष्टी मग आपला काही फायदा नाही, ती बायली माणूस काय फायदा भेटणार, लॉकअप मजाला भेटणार आहे, हा एक फायदाही नाही झाला. तर मला असं म्हणणं आहे की या ज्या शेतना असा घनचक्कर या असं काहीतरी विचार करतच लेडीजनं बारामा, त्या लेडीज देखील त्याचे काहीतरी मनमा फिलिंग तयार होस, आणि असं काहीतरी पराक्रम करतच त्या की त्यांना त्याचं नुकसान होऊ असं. तर असं 12 लोकेसपासून बहिणी सावधान राहावा, हुशार राहावा आणि सतर्क राहावा, एवढंच म्हणणं आहे. जय हिंद, जय भारत.